नमस्कार मित्रांनो, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमार्फत महाराष्ट्रात विविध पदांची भरती केली जाणार आहे। यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 18 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। जर तुमचं वय 18 ते 35 च्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केली असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे, ज्यासाठी 52,000 पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमार्फत लिपिक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे। जर मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे आणि 35 वर्षापर्यंत तुमचं वय आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त बँकिंग क्षेत्राचा अनुभव आणि कम्प्युटर ऍप्लिकेशनचं नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 4 डिसेंबर 2024 पासून 18 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। ऍप्लिकेशन तुम्ही www.nationalbank.co.in या संकेतस्थळावरून करू शकणार आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। जानेवारी 2025 तुमची एक्झाम घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आलेल्या अर्जाचा विचार करून पात्र अशा उमेदवारांना ऑनलाईन टेस्टसाठी बोलावण्यात येणार आहे। ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे। त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। टेस्टचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे। 5 वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। 200 प्रश्न 200 मार्कला विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 150 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे। मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतका मार्क तुमचा कापला जाणार आहे। 655 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात। मित्रांनो, दिलेल्या संकेतस्थळावरून तुम्ही कॉल लेटर डाउनलोड करू शकणार आहे। कॉल लेटर बरोबर तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी कोणतेही एक डॉक्युमेंट एक्झामला जाताना घेऊन जाणं आवश्यक असणार आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। तुमच्या अकॉर्डिंग तुमचं कोणतेही एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे। बाकीचे क्लॉजेस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी भरणार आहे ती अचूक भरायची आहे। त्यानंतर जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे। अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यानंतर फीस पे करायची आहे। डॉक्युमेंट तुमचे अपलोड करून तुमची जी ऍप्लिकेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन कशा पद्धतीने अपलोड करायची, त्याची साईज किती असली पाहिजे, त्याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला www.nationalbank.co.in या संकेतस्थळावर यायचं आहे। त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल। त्यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल भरून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये मित्रांनो, पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे। जे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे त्या डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे, कशा पद्धतीची अपलोड प्रक्रिया असणार आहे, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, 18 डिसेंबर 2024 ही तुमची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। ऍप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।